मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांना आजच्या भागात बरंच काही घडलंय. अर्जुनने महिपतला एक डील ऑफर केली आहे आणि ही डील त्याने सायलीपासून लपवली आहे. बघत राहा ठरलं तर मग. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड सुद्धा. सुरुवातीला सायली आणि कल्पनाताईंचं बोलणं ऐकवलंय त्यांनी. सायली काल अस्मिताशी बोलली ना, खरं तर अस्मिताने तिला सांगितलं होतं की कोणाला सांगू नको, पण तिने कल्पनाताईंना याबाबत सगळं सांगितलंय. कल्पनाताई विचारतात तिला, काय ग सायली, तुला काही बोलली का अस्मिता तिच्या मनातलं? तुला सांगते ग ती? सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे आई, आज अस्मिताताई कुठे गेल्या होत्या? कल्पनाताई म्हणतात, हो अगं, तिच्या कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती ना ती? मग सायली म्हणते, नाही अहो आई, अस्मिताताई आज सचिन भाऊजीला भेटायला गेल्या होत्या. कल्पनाताई म्हणतात, काय? तिला कळतंय का ती काय वेडेपणा करते? सायली म्हणते, हो आई, मला हेच वाटतंय, पण अस्मिताताईंना असं वाटतंय की सचिन भाऊजी चुकीचे नाही आहेत आणि त्यांचा संसार पुन्हा सुरू व्हावा असंही त्यांना वाटतंय. अस्मिताताईंना वाटतंय की त्यांचा संसार सुरू झाला तर बाळासाठी चांगलं आहे आणि सचिन भाऊजी पुन्हा चूक करणार नाही असंही वाटतंय त्यांना. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, बाळासाठी हे चांगलं आहे हे मला पण कळतंय, पण तो सचिन बदलेल का? सायली म्हणते, आई मलाही असंच वाटतंय. कल्पनाताई चिडतात बरं का. त्या म्हणतात, अगं सायली, पण तो सचिन अस्मिताला अंधारात ठेवून त्या पोरीला भेटत होता ना. अस्मिता प्रेग्नेंट असताना तिची काळजी घ्यावी हे तरी कळत होतं का त्या सचिनला? आणि अस्मिता असं कसा विचार करते? सायली म्हणते, हो आई, मला कळतंय, ही धोक्याची घंटा आहे. सचिन भाऊजीला स्वीकार करणं म्हणजे सगळं पुढे कठीण. पण आई, तुम्ही आता शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, आपण समजवू अस्मिताताईंना. देवी आईंवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. अस्मिताताईंसाठी जे भल्याचं आहे ना, ते देवी आई नक्की करेल त्यांच्यासाठी. असं म्हणून आता या दोघी सासरसुना देवाला नमस्कार करून घेतात की आता पुढे काय होईल ते देव भरोसे. इकडे आता चैतन्य आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. चैतन्य म्हणत असतो अर्जुनला, ए अर्जुन, तू मगाशी सायली वहिनीला का खाली पाठवून दिलं मुद्दाम? मगाशी तिनेच तो फोन शोधला ना महिपतचा? अर्जुन म्हणतो, अरे मला वाटलं होतं यामध्ये साक्षी महिपतचे काही फोटो असतील, आत्ताचे काही फोटो असतील साक्षीचे, असं वाटलं होतं मला. चैतन्य म्हणतो, अरे पण नाही येत ना ते सगळे फोटो. अर्जुन म्हणतो, हो पण ते आत्ता कळतंय ना मला फोन चेक केल्यावर. अरे सायलीला कळलं असतं ना की साक्षी जिवंत आहे ते. चैतन्य म्हणतो, अरे मग तू सायली वहिनीला खरं का सांगत नाहीये? एवढे चान्सेस आहेत ना तुझ्यासमोर, बोलून टाक की तिला सगळं. अर्जुन म्हणतो, अरे बाबा, नाही सांगायचंय मला तिला सध्या हे सगळं. त्याचं कारण की मला आता या फोनचा एक वेगळा उपयोग करायचा आहे आणि साक्षी जिवंत आहे ही माहिती आपल्याला मिळाली त्याचाही उपयोग करायचा आहे. हे जर मी सायलीला सांगितलं ना तर ते तिला आवडणार नाहीये. चैतन्य म्हणतो, म्हणजे? अर्जुन म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो तुला. अर्जुनने एक प्लॅन सांगितलाय चैतन्याला जो आपल्याला ऐकवला नाहीये. आता तो प्लॅन एक्झिक्यूट होताना तुम्हाला दिसणार आहे पुढच्या सीनमध्ये. सायली आली आता या सीन नंतर आणि सायली अर्जुनला म्हणते, अहो मगाशी कॉफी द्यायच्या नादात मी खाली गेले आणि खालीच थांबले. काय हो, काय सापडलं त्या महिपतच्या फोनमध्ये? अर्जुन टाळाटाळ करतो आणि म्हणतो, अगं काहीच नाही सापडलं सायली, त्यात काहीच नव्हतं फार काही. सायली म्हणते, असं कसं? काहीतरी असेल ना, मी बघू का, कुठे ठेवला तुम्ही फोन? अर्जुन म्हणतो, अगं सगळं काही पाहिलंय मी त्या फोनमध्ये. अगं आम्ही दोघांनी मिळून पाहिलं. ते कन्स्ट्रक्शन साईटची काही माहिती आहे आणि डीलर सोबत चॅट आहे, ते सिमेंटचे डीलर असतात ना त्यांच्यासोबतचं चॅटिंग आहे, बाकी काही नव्हतं ग त्याच्यात. सायली म्हणते, पण काय हो, मैपतच्या काळ्या धंद्यासाठी तो काही वेगळा फोन वापरत असेल का मग? अर्जुन म्हणतो, असंच काहीतरी वाटतंय कदाचित. बरं सायली, तू झोप आता, खूप उशीर झालाय, मी लाईट ऑफ करतो. असं म्हणून अर्जुनने तो विषय टाळलाय. अर्जुन हे सगळं का करतोय ना ते मी तुम्हाला सांगते, कारण पुढचा सीन जो दाखवलाय ना त्यांनी आज, महिपत आणि अर्जुनचा सीन गाजवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. छान दाखवलाय दोघांचा संवाद. आता तुम्हाला असं वाटलं असेल की अर्जुनने सायलीपासून हे का लपवलं, यात लपवण्यासारखं काय आहे, तर त्याचं रिझन पण त्यांनी पुढे लगेच दिलंय. आता सायली झोपलेली असते, मध्यरात्र झाली आहे. अर्जुन मनात विचार करतो, सायली आता नक्की झोपली असेल ना, मी आता जरा जाऊन येतो. असं म्हणून तो आता सायलीला झोपली आहे का गाढ असं चेक करतो आणि मग तो कुठेतरी गेलाय अर्ध्या रात्री. कुठे गेलाय तर महिपतला भेटायला जेलमध्ये गेलाय. प्रिया अर्ध्या रात्री नागराजला फोन करते बरं का. नागराज असतो झोपलेला. नागराज प्रियाला म्हणतो, ए प्रिया, एवढ्या रात्री कशाला फोन केला ग? प्रिया म्हणते, तुम्ही ना मस्त गाढ झोपा काढताय, इथे या सगळ्या गोष्टी बाहेरच्या हँडल करणं मला अवघड जातंय, हालत खराब झाली आहे माझी. आता मला हे बाहेरचं सगळं हँडल करायला जड जातंय. हा, नागराज म्हणतो, एवढं काय झालंय ग प्रिया? प्रिया म्हणते, मी तो तुम्हाला मोबाईल फोन देण्यासाठी त्या हवलदारला पैसे चारले होते ना, तो हवलदार माझ्याकडे परत परत पैसे मागतोय. नागराज म्हणतो, ए प्रिया,
तुला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून तू मला फोन दिला ना इथे जेलमध्ये, नाहीतर कैद्याला कोणी फोन देतं का इथे? प्रिया म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. काका मला तर असं वाटायला लागलंय की तुम्ही कैदी नाही आहात, कैदी तर मी आहे. कारण मी बाहेर गेले तर मला घरात विचारलं जातं, कुठे गेली होतीस, काय करत होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस, काय काम होतं, अशा 1000 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात मला घरात इथे. नागराज म्हणतो, तुला काय वाटलं होतं प्रिया, जेलच्या बाहेर तू सुखात राहशील का? अगं सुख मिळायसाठी किंमत द्यावी लागते प्रिया, किंमत द्यावी लागते, पैसे मोजावेच लागतात. चल ठेव फोन, उगाच रात्री परेशान नको करूस मला. प्रिया आता फोन ठेवते पण वैतागते ती, कारण आता तिच्याकडे पैसे नाही आहेत बरं का. प्रिया फोन ठेवल्यावर विचार करते, आता काय करू मी, त्या हवालदाराला पैसे देऊ, कुठून पैसे आणू मी एवढे. आता तर आई बाबा पण मागे लागलेत, पैसे दे म्हणून. हिने पहिल्यांदाच तिच्या आई वडिलांचं नाव घेतलं बरं का खूप दिवसांनी, म्हणजे त्यांचा रोल अजून बाकी आहे बरं का. सदा आणि मैनाचा प्रेक्षकांनो. तर बघा आता इथून पुढे ना खूप मोठा सीन आहे हा महिपत आणि अर्जुनचा. महिपतला भेटायला आलाय अर्जुन अर्ध्या रात्री जेलमध्ये. महिपत अर्जुनला बघता क्षणी म्हणतो, काय हो सुभेदार साहेब, तुम्हाला काय माझी रोज आठवण वगैरे येते का? नाही, अर्ध्या रात्री तुम्ही इथे आलात आणि उद्या जर का मी जेलातून सुटलो, नाही म्हणजे तुम्हाला माझा विरह वगैरे झाला तर उद्या जर मी इथून सुटलो सुभेदार, तर तुम्ही मला कसे भेटणार नाही का? अर्जुन म्हणतो, बरोबर बोललास तू महिपत. आज ना मला तुझी खरंच खूप आठवण येत होती. महिपत, मला आज एक गोष्ट कळली आहे रे, ती तुला सांगायची होती. महिपत म्हणतो, सुभेदार साहेब, तुम्हाला रोज नवीन नवीन 113 गोष्टी सापडतील, त्या काय तुम्ही मला येऊन सांगणार आहे का रोज रोज? अर्जुन म्हणतो, नाही रे महिपत, ही गोष्ट तू ऐकूनच घे. अरे तुला मी काहीतरी विचारत होतो, तू ते सांगितलं नाहीस. तुला विचारत होतो मी सारखा सारखा, पण बघ ना ती गोष्ट आपोआप मला कळली रे. आता महिपत म्हणतो, काय कळलंय तुम्हाला सुभेदार साहेब? आता अर्जुनने हळूच सांगितलंय, अरे तुझी ती ॲडव्होकेट विशाखा माने, तिचा ॲड्रेस कळला रे मला. तुझी वकील आहे ना रे ती महिपत? महिपत लगेच म्हणतो, नाही पण त्या बाईनं काही माझी केस घेतलीच नाही, त्या काही माझ्या वकील नाही राहिल्या. आता त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, अजिबात नाही. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही? मग तू जेलच्या बाहेर कसा पडशील रे महिपत? नागराजला बघ, त्याने वकील सुद्धा हायर केलाय आणि तू तर शांत बसलायस महिपत. नाही म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. काय रे महिपत, काय प्लॅनिंग सुरू आहे? महिपत म्हणतो, ते मी तुम्हाला कशाला सांगू सुभेदार साहेब. अर्जुन म्हणतो, महिपत, मला एवढं नक्की माहिती आहे की तू काही आयुष्यभर जेलमध्ये सडणार नाहीयेस. लीगल नाहीतर इल्लीगल पद्धतीने तू जेलच्या बाहेर पडशीलच. पण प्रश्न असा आहे ना महिपत, की तुला जेलमधून काढणार कोण? कारण तुझं म्हणावं असं तुझी पोरगीच होती ना रे तुझ्या आयुष्यात. पण तुझी मुलगी तर जेलमध्ये गेली, मेली ना ती, झाला ना तिचा खून जेलमध्ये. महिपत, तुला त्यावेळेला खूप वाईट वाटलं होतं ना? नाही म्हणजे न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर काय रडला होता रे तू, ढसा रडला होता, बघितलं होतं मी महिपत. नाही आता तू तर एकटाच आहेस, आयुष्यात तुझं म्हणावं असं कोणीच नाहीये, तरी पण तू पोलिसांना कॉपरेट करत नाहीयेस महिपत. उद्धटपणा करतोयस तू, कोणाच्या जोरावर करतोयस रे? सांग रे महिपत, सांग ना. नाही, कुठल्या तरी हुकुमाचा पत्ता तू लपवून ठेवतोयस नाही का? महिपत म्हणतो, काय सुभेदार, एवढ्या रात्री काय पत्ते खेळायला आले का तुम्ही इथे? जा ना घरी, जाऊन निवांत झोपा. अर्जुन म्हणतो, कसं आहे ना महिपत, काही पत्ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नाहीत. अर्जुन असं बोलत बोलत आता महिपतच्या खूप जवळ गेलाय बरं का प्रेक्षकांनो. तो महिपतला म्हणतोय, तुझा हुकमाचा पत्ता काय असेल महिपत? सांग बरं, कळला बरं का मला तो. कुठला असेल बरं तो पत्ता? इस्पिकचा एक्का, बदामचा राजा का हुकमाची राणी महिपत? साक्षी महिपत शिखरे. अर्जुनने हे बोलता क्षणीच महिपत अर्जुनकडे बघायला लागतो बरं का. अर्जुन म्हणतो, महिपत, तुझ्या मुलीचा खून झालाच नव्हता, साक्षी शिखरे जिवंत आहे. तू हे सगळ्यांपासून लपवून ठेवलंयस महिपत. अरे हे सगळं तुझं प्लॅनिंग होतं ना महिपत? खरं सांग, हे सगळे नाटकं तू करतोयस ना? ही सगळी नाटकं तूच केली आहेस, तिचा खून करणं, तिचं 13वं करणं. तुझी मुलगी साक्षी जिवंत आहे महिपत, आणि ती सुद्धा पनवेलमध्येच आहे, हो ना महिपत?
महिपतला आता सॉलिड टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनला कळलंय की साक्षी जिवंत आहे. आता काय करावं? आता अर्जुनने ना प्रेक्षकांनो लगेच उद्याची हिअरिंग मागून घेतली आहे कोर्टाची. त्याला असं वाटतंय की एवढं सगळं झाल्यानंतर महिपत आता कबुली देईल की नागराजनेच त्याला सुपारी दिली होती. आता इथून पुढे ना खूप सस्पेन्स वाढवलाय बरं का त्यांनी. आता पुढचा सीन लगेच प्रियाचा घेतलाय त्यांनी. अश्विन आलाय घरी. प्रिया लगेच त्याला पाणी देते आणि म्हणते, दमलायस का रे अश्विन? घे ना पाणी घे. अरे जेवायला वाढू का तुला? अश्विन म्हणतो, नकोय, मी बाहेरून जेवून आलोय आणि मला झोप आली आहे, सरक. आता तो पेला तो खाली ठेवायला जातो तेव्हा प्रिया म्हणते, इकडे आण माझ्याकडे, दे ना, दे माझ्याकडे दे. अश्विन आता त्याच्या वस्तू जागेवर ठेवत असतो. प्रिया आता त्याच्या मागे मागे करत म्हणते, अरे अश्विन, एक काम होतं रे, मला ना थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, पैसे कशासाठी? प्रिया म्हणते, अरे फार काही नाही रे, मला ना उद्या पार्लरला जायचं होतं म्हणून हवे होते. अश्विन म्हणतो, तुझ्याकडे काय पार्लरला जायला पण पैसे नाही आहेत का? प्रिया म्हणते, असं काय करतो अश्विन, माझ्याकडे कुठे पैसे आहेत, मी कुठे कमवते, माझ्याकडे जे पैसे होते ते संपत आले रे, तुझ्याकडून थोडे मिळाले असते तर बरं झालं असतं. अश्विन म्हणतो, ठीक आहे, उद्या सकाळी सांग मला किती पैसे हवेत, चल गुड नाईट. असं म्हणून हा झोपी गेलाय. प्रियाचं पैशाचं काम सध्याचं तरी भागलंय. पुन्हा अर्जुन आणि महिपतचा सीन दाखवलाय बरं का. महिपत कसला ड्रामा करतो बघा आता अर्जुन समोर. महिपत म्हणतो, नाही नाही, अहो सुभेदार साहेब, कसं असतं माहिती का, माणसाची झोप नाही झाली ना की माणसाला असं काहीतरी चित्र विचित्र सुचायला लागतं, बाकी काही नाही. हे जे काही तुम्ही आता गोष्ट रचली ना सुभेदार साहेब, अरे ती गोष्ट खरी वाटणारच नाही कोणाला. अरे शक्यच नाही आहे, हे खरं वाटणारच नाही. एखाद्या माणसाला जेलामध्ये जाऊन मारणं, त्याचं नाटक करणं सोपं आहे का सुभेदार साहेब? अरे काही आपलं सोपी गोष्ट नाही ते, नाही नाही सोपं नाही ते. अर्जुन आता महिपतच्या कानाजवळ जातो बरं का आणि म्हणतो, हो महिपत, सोपं नाहीये ते, पण महिपत शिखरे मॅनेज करू शकतो. तू कितीही मोठा राक्षस असला ना महिपत, तरी सुद्धा तुझ्या मुलीच्या बाबतीत तू किती वीक आहेस ना ते चांगलं माहिती आहे मला महिपत. महिपत शिखरे स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो हे माहिती आहे मला. बघ बघ, तुझ्या मुलीचं नाव घेतलंय मी फक्त, कशी धडधड सुरू झाली बघ महिपत तुझी. महिपत म्हणतो, ओ सुभेदार साहेब, माझी लेक आहे ती, असं कसं, बाप आहे मी तिचा, माझी पोरगी गेली, आता मी तर तिच्या आठवणीत तडपडेल ना आयुष्यभर. अर्जुन त्याला हळूच म्हणतो, मग कसा शांत होशील रे, सांग बरं. एक काम करतो, तुझ्या मुलीचा फोटो दाखवू का तुला, मग होशील का शांत? थांब, तुला फोटो दाखवतो हा. आता अर्जुनने इकडे तिकडे बघितलंय बरं का आणि हळूच महिपतला, म्हणजे एकट्या महिपतला दिसेल असं त्याने ते साक्षीचं व्हिडिओ आणि काही फोटोज महिपतला दाखवलेत. महिपत ते फोटो बघतो बरं का, पण महिपत फार पक्का आहे बरं का प्रेक्षकांनो, त्याने त्याच्या चेहऱ्यावरची रेष पण हलू दिली नाहीये. साक्षीचे फोटो महिपतला दाखवतोय अर्जुन. बघ बघ महिपत, अजून बघ, बघ बघ, डोळे भरून बघ महिपत तुझ्या मुलीला. अर्जुन मुद्दाम महिपतला झूम करून ते फोटो सगळे दाखवतोय बरं का. आता अर्जुन महिपतच्या समोर येतो आणि म्हणजे ते फोटोज वगैरे त्याने दाखवले बरं का महिपतला, आणि आता पुन्हा त्याचा मोबाईल ठेवून दिला खिशात चुपचाप. कोणाला न कळता न सवरता हे कन्व्हर्सेशन चालू आहे बरं का. महिपत कसा पक्का आहे बघा ना, फोटो पाहतो आणि म्हणतो, कोण आहे ही पोरगी, कोण आहे? नाही म्हणजे आहे तसे डोळे हिचे साक्षीसारखे डोळे आहे, पण 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 माझ्या पोरीचे केस लांब सडक होते, हिची आखूड केस आहे. माझी पोर अशी ड्रेस नव्हती घालत, माझी पोरगी पंजाबी ड्रेस, माझी पोरगी चांगले भारी ड्रेस घालत होती, साक्षी सारखी दिसती ती, साक्षी नाही आहे, साक्षी नाही आहे. अर्जुन म्हणतो, अरे महिपत, 5 मिनिटं, हे असे बदल करायला 5 मिनिटं लागतात रे. अरे मला तेव्हाच कळलं महिपत, तुझं नाटक संपलंय आता. तुझी मुलगी कुठल्याही क्षणी जेलमध्ये असेल, आता लक्षात ठेव. ती आयुष्यभर जेलमध्ये सडेल ना, हा माझा शब्द आहे तुला महिपत. काय यार महिपत शिखरे, मला वाटलं होतं तू स्मार्ट आहेस, पटकन गोष्टी कळतात तुला. काय रे महिपत, तुला अजून पण कळलं नाही का मी काय म्हणतोय? महिपत, मी काय सांगतोय ऐक. साक्षी मला ज्या वेळेला दिसली ना, त्याच वेळेला मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, पण महिपत मी असं केलेलं नाहीये. उलट ही गोष्ट तुला सांगायला आत्ता इथे आलोय मी. का आलोय महिपत? कारण माझ्याकडे
तुझ्यासाठी एक डील आहे मैपत. आता मैपत पण असा चुपचाप अर्जुनच्या जवळ जातो बरं का आता. म्हणजे मैपत ती डील ऐकून घेतोय, पण मैपतने एक वेगळंच कांड करून ठेवलंय बघा प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय हा सीन, लाईक करायला विसरू नका. अर्जुन आता मैपतच्या कानात बोलतोय, असं सांगतो. अर्जुन म्हणतो, तुला जर तुझी पोरगी साक्षी शिकरे सेफली जेलच्या बाहेर यायला हवी असेल ना, तर तू कोर्टात सगळं खरं खरं सांगून टाक मैपत. मैपत म्हणतो, कसली डील म्हणताय सुभेदार? अर्जुन म्हणतो, तुला नागराज किल्लेदारनी सुपारी दिली होती रविराज किल्लेदारला मारायची, हे कोर्टात कबूल कर. तरच आणि फक्त तरच साक्षी जेलच्या बाहेर राहील, याचा मी विचार नक्की करेल. आय प्रॉमिस यू जेन्युअनली. आणि हो मैपत, तुला लगेच उत्तर द्यायची गरज नाहीये. आणि मला एक गोष्ट माहिती आहे मैपत, मैपत शिकरे खूप स्मार्ट आहे. त्याचा आणि त्याच्या मुलीचा ज्यात फायदा असेल ना, ती गोष्ट तो नक्की करेल आणि तोच निर्णय तो घेईल. आणि आता तुझ्यावर डिपेंड आहे ते मैपत. बघ, तुला नागराजला वाचवायचंय का तुझ्या मुलीला वाचवायचंय? बघ बाबा, तुझा निर्णय. द बॉल इज इन युअर कोर्ट मैपत. चल येतो मी. आणि हो, मिठाच्या बाबतीत मी सांगितलं बरं का जेलमध्ये. काल मैपतने गमतीत सांगितलं होतं ना की जेवणात मीठ कमी असतं राव. अर्जुनने तीही डिमांड पूर्ण केली आहे मैपतची. असं तो भासवतोय प्रेक्षकांनो मैपतला की तो आता मैपतच्या फेवरमध्ये आहे. पण मैपत पण लई स्मार्ट आहे. त्याला विश्वास बसेल का हो अर्जुनवर? खूप मोठा प्रश्न आहे हा. पण प्रेक्षकांनो बघत राहा, ठरलं तर मग. इंटरेस्टिंग पॉइंट घेतलाय त्यांनी आज, तर मला आवडलंय हे सगळं. असो, आता अर्जुन आणि मैपतचा सीन झालाय. अर्जुन एवढंच मैपतला बोलतो आणि मैपत आता विचारात पडलाय, काय करायचं पुढे. खरंच हा सुभेदार आपल्या पोरीला वाचवेल का जर मी नागराजच्या विरुद्ध साक्ष दिली तर? मैपत पण लई शाण आहे. आता अर्जुन निघालाय बरं का मैपतला भेटून. आणि निघाल्या गाडीत बसल्यावर त्याने चैतन्याला कॉल केलाय. चैतन्य गाढ झोपलेला असतो. रात्रीची वेळ आहे, ऑब्विसली तो झोपलेलाच असणार. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे एवढ्या रात्री का फोन केलायस? चैतन्य म्हणत असतो, कुठे आग लागली आहे यार अर्जुन, कशाला एवढ्या रात्री फोन केलायस तू? अर्जुन म्हणतो, चैतन्य मी आत्ता मैपतला भेटायला गेलो होतो पोलीस स्टेशनला. आणि उठ यार तू चैतन्य, नीट उठून बस आणि माझं ऐक. चैतन्य म्हणतो, हां बोल यार, सॉरी बोल. अर्जुन म्हणतोय, मला नागराजच्या केसची उद्याचीच तारीख हवी आहे चैतन्य. आता मात्र चैतन्याची झोप उडते, तो उठून बसतो आणि म्हणतो, काय उद्याची? अरे यार कसं शक्य आहे, किती वाजले कळतंय का तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, कळतंय, सगळं कळतंय मला. हे बघ, मला उद्याच्या उद्या तारीख हवी आहे ॲट एनी कॉस्ट. कशी मिळवायची आहे, काय करायचंय ते तुझं तू बघ. चैतन्य म्हणतो, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, अजून काय करायचंय ना ते नीट ऐक. अर्जुनने त्याला काहीतरी सांगितलंय जे आपल्याला ऐकवलं नाहीये. आता ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. एवढा सीन दाखवलाय अर्जुन आणि चैतन्याचा. आता चैतन्य उद्याची तारीख घेतोच, ते आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. आता इथून पुढचा सीन काय दाखवला बघा. सायली म्हणते, तुम्ही काय करताय हे सगळं, का माझ्यापासून सगळं लपवताय? अर्जुन म्हणतो, अगं कुठे काय लपवलं, तू झोप बरं सायली. सायली म्हणते, परत तेच मी काही विचारलं तरी तुम्ही टाळाटाळ करताय आणि विषय बदलताय. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय ना? सांगा, खरं सांगा मला. सायली सारखं त्याला जाब विचारते अर्जुनला. अर्जुन काही बोलतच नाही. सायली म्हणते, एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवलीत, याला फसवणूक म्हणतात. अर्जुन म्हणतो, अगं फसवायचं वगैरे काय त्यात? सायली म्हणते, तुम्ही फसवलं मला, मी नाही सहन करणार, मी चालले आता आश्रमात राहायला. अर्जुन म्हणतो, नको असं नको करूस ग सायली, अगं असं काय करतेस तू वेड्यासारखी? सायली म्हणते, मी चालले आश्रमात. अर्जुन म्हणतो, अरे थांब, माझं ऐकून तर घे. सायली म्हणते, मला नाही ऐकायचं काही, नवरा बायकोच्या नात्यात काही फसवणुकीला जागा नसते. अर्जुन म्हणतो, थांब ग सायली थांब. पण सायली अर्ध्या रात्री निघून जाते, हे तिला स्वप्न पडलंय. काही आपलं. सायली दचकून उठते आणि विचार करते, अगं बाई, मला असं कसं स्वप्न पडलं? बापरे, असं का विचित्र स्वप्न पडलं असेल? हे माझ्याशी कधी खोटं नाही बोलणार आणि माझ्यापासून काही लपवणार पण नाही हे, पण तरी मला असं का वाटलं असेल? हे कुछ ज्यादा हो गया प्रेक्षकांनो. म्हणजे सायलीला लगेच स्वप्नात कळलं की अर्जुन तिच्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून. असो, आता ती पुन्हा झोपी जाते बरं का. आणि अर्जुन पुन्हा जागाच असतो. अर्जुन विचार करतोय, सायली झोपली आहे म्हणजे तिला काही कळलेलं नाही. थँक गॉड बायको, तुला काही कळलं नाही, बट आय एम व्हेरी सॉरी. तुझ्यापासून लपून मला असं काहीतरी करावं लागतंय. अर्जुनने सायलीला का नाही सांगितलं? कारण मैपत सोबत त्याने डील केली ना. जर त्याने नागराजच्या विरुद्ध साक्ष दिली तर तो साक्षीला सोडेल आणि सायलीला साक्षीला सोडलेला आवडणार नाही ना प्रेक्षकांना, म्हणून अर्जुन सांगत नाहीये. वैसे तो बात हजम नाही हो रही, पण काय करणार. चला पुढचा सीन बघूयात.
प्रिया मॅडम सकाळी उठल्यात पण लोळत पडल्यात, मोबाईल पाहत बसलीये ती. अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, लोळत काय बसलीयेस, उठ जा, फ्रेश हो. तुझ्याकडे बघून मला असं वाटतंय की मी आजारी आहे. प्रिया म्हणते, काय त्रास आहे या माणसाचा, उशिरा उठले तरी याची कटकट चालूच. जाऊ द्या, याला नाराज करून चालणार नाही, उठा. असं म्हणून प्रिया उठते बरं का, आणि सहज तिचं कपाट चालते उठल्या उठल्या. तर तिला तिच्या कपाटात तो मोबाईल सापडत नाही महिपतचा. ती अश्विनला जाब विचारते, अश्विन तू माझ्या कपाटाला हात लावलास? नाही, तुला एखादी गोष्ट हवी तर मला विचारायचं असतं, मी दिली असती तुला. अश्विन म्हणतो, ए बाई, अगं तुझ्या कपाटाला मी कशाला हात लावू, तिथे तुझ्याच वस्तू नीट नाहीये तर माझ्या वस्तू काय नीट राहतील? प्रिया म्हणते, तू नाही हात लावला मग कोणी हात लावला माझ्या कपाटाला? अश्विन म्हणतो, म्हणजे? प्रिया आता वेड्यासारखी तिचं सगळं कपाट चेक करायला लागते आणि बरोबर तिने ती पर्स चेक केली आहे. त्या पर्समध्ये तिने महिपतचा मोबाईल ठेवलेला आहे आणि तिच्या लक्षात येतं की माझ्या कपाटाला नक्कीच कोणीतरी हात लावलाय, माझ्या वस्तू जागेवर सापडत नाहीयेत. प्रियाच्या लक्षात येतं की महिपतचा फोन गायब आहे. ती मनाशीच बोलते की महिपतचा फोन कोणीतरी घेतला. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपवलाय त्यांनी. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की महिपतने नागराजच्या फोनहून फोन केलाय साक्षीला, साक्षी तू जिथं कुठं असशील ना तिथून ताबडतोब पनवेल सोडून निघून जायचं. अर्जुन आता नागराजला म्हणतो, तुझा हुकमाचा पत्ता समोर आणणार आहे मी नागराज. नागराजला कळलं असेल का की अर्जुनला कळलंय साक्षी जिवंत आहे म्हणून. आता अर्जुन पुन्हा महिपतला म्हणतो आणि भेटतो तिथे कोर्टात आणि म्हणतो, महिपत मी जी तुला डील दिली आहे त्याचा विचार कर, कारण त्यावर तुझं आणि तुझ्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, महिपत नागराजच्या विरोधात साक्ष देईल का कोर्टामध्ये? खूप मोठा सस्पेन्स आहे हा, बघत राहू. ठरलं तर मग उद्याचा एपिसोड मिस करू नका, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. कसा वाटला हा एपिसोड मला नक्की सांगा. नागराज खरंच सुटून जाईल का? महिपत त्याच्या विरुद्ध साक्ष देईल का? साक्षी पळून जाईल का? खूप इंटरेस्टिंग असणारे प्रेक्षकांनो पुढचे रिव्ह्यू बघत राहा. ठरलं तर मग चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.